नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आशय नवीन विषय अर्थात गायडन्स अँड काउन्सिलिंगचा चौथा पार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यासारखे इतर विषयांचे सुद्धा MCQs तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. यामध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्याची चर्चा करण्या अगोदर एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक केलेलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं ही तुमची जबाबदारी आहे. मात्र दुसरी एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की या व्हिडिओ दरम्यान जर एखादी जाहिरात येत असेल, एखादी ॲड येत असेल तर कृपया करून ती स्किप नका करू. ती पूर्ण जाहिरात पाहणे हे महत्त्वपूर्ण आहे. चला तर अधिक वेळ न घेता या MCQsमध्ये किंवा या विषयातील MCQमध्ये कोणकोणते महत्त्वपूर्ण प्रश्न दिलेले आहेत त्याची आपण माहिती पाहूया. सगळ्यात अगोदर पाहणार आहे आपण पहिला प्रश्न, ज्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. मार्गदर्शन यावर आधारित असते. गायडन्स इज बेस्ड ऑन. त्यानंतर खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही ऑप्शन वाचू शकता. जे विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील त्यांनीही मौन वाचन इंग्लिशमध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी इंग्लिश जे आहे ट्रान्सलेशन दिलेलं आहे. चला तर या प्रश्नाचे ऑप्शन आपण पाहूया. नंबर 1 आहे सहकार्य, सहभाग, ओळख आणि संप्रेषण. तर प्रश्नांचा नेमका अर्थ आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या अनुषंगानेच आपल्याला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. तर पहिल्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जे आहे, ऑप्शन जे आहे असं दिलेलं आहे, सहकार्य. प्रश्न क्रमांक 2 आहे, मार्गदर्शन प्रोत्साहन देते आणि डॅश. दोन ठिकाणी डॅश आहे. गायडन्स प्रमोट डॅश अँड पुन्हा एकदा डॅश दिलेला आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की मध्ये स्वतःची समज, स्वतःची दिशा, इतरांना समजून घेणे, इतरांना मार्गदर्शन करणे. आहे केवळ इतरांना समजून घेणे, दिग्दर्शन करणे नव्हे, वरीलपैकी काहीही नाही. हे तीनही ऑप्शन थोडंसं मायन्यूटपूर्वक आपल्याला विचार करायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 2चं जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्रांनो आहे पुन्हा स्वतःची समज आणि स्वतःची दिशा जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी किंवा त्याला डायरेक्शन देण्यासाठी मार्गदर्शन प्रोत्साहन जे आहे ते महत्त्वपूर्ण आहे. दुसरी एक महत्त्वाची विनंती आहे की तुम्हाला जे प्रश्नाचं उत्तर जे आहे योग्य वाटत असेल तर त्यांनी कृपया ते प्रश्न मनामध्ये ग्राह्य धरणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला कळू शकतं की किती उत्तरं जी आहेत ती बरोबर आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढीलपैकी कोणता मार्गदर्शनाचा प्रकार नाही. एक आहे वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि संस्थागत. तर थोडासा मायन्यूट विचार केला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं संस्थागत जे आहे ड ऑप्शन हे या ठिकाणी मार्गदर्शनाचा प्रकार नाही हे आपल्याला लक्षात येतं. प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी कोणते मार्गदर्शन तत्व नाही. एक आहे मूल्यमापन तत्व, दुसरा आहे खंडनाचे तत्व, त्यानंतर दिशा तत्व आणि सहकार्याचे तत्व. तर चारही प्रश्न जर आपण काळजीपूर्वक वाचले तर आपल्याला लक्षात येऊ शकते की मार्गदर्शक तत्व विचारलेलं आहे. त्यामुळं प्रिन्सिपल ऑफ डिसकंटिन्युटी याच्यामध्ये कंटिन्यू जो आहे तो त्या ठिकाणी ठेवा लागतो गायडन्समध्ये. तर याचं उत्तर सुद्धा ब असं आहे, खंडनाचे तत्व अथवा प्रिन्सिपल ऑफ डिसकंटिन्युटी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण का की हे मार्गदर्शनाचं तत्व नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे, मार्गदर्शन एखाद्या व्यक्तीला आपल्या विश्रांतीचा काळ प्रभावीपणे वापरण्यास मदत करते. एक आहे व्यावसायिक काळ का किंवा सामाजिक काळ किंवा नैतिक किंवा शैक्षणिक. त्यापैकी जे उत्तर बरोबर असेल ते या ठिकाणी आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे ते ब असं दिलेलं आहे, सामाजिक अर्थात सोशियल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कारकीर्द नियोजन करण्याच्या अडचणी व दृष्टिकोन याविषयी माहिती देणे हे मार्गदर्शनाचे कार्य आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी विकासात्मक विश्लेषण, त्यानंतर देणे हे काम म्हणजे ओरिएंटेशन देणे हे काम आहे का किंवा दोन्ही आणि ब हे बरोबर आहे का. तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, क असं आहे, ओरिएंटल प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देणं हे याचं काम आहे मार्गदर्शनाचं, हे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. शब्द किंवा वापरलेली वाक्यरचना ही जरी थोडीशी गोंधळात टाकणारी असली तरीही त्याचा नेमका अर्थ आपल्याला गृहीत धरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याचे संदर्भ पुस्तक किंवा या ज्या कन्सेप्ट आहे त्याचे जर वाचन केलेलं असेल तर याचा अर्थ तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, आदर सन्मान देते. गायडन्स गिव्ज रिस्पेक्ट टू. म्हणजे गायडन्स कोणाला सन्मान किंवा आदर देते. नंबर 1 वैयक्तिक मतभेद, सामाजिक, नैतिकता आणि आदर. तर प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक मतभेद अर्थात
ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, कारण हे गृहीत धरलेलं असतं की जेव्हा आपण गायडन्स देतो तेव्हा गायडन्स घेणारा हा वेगवेगळ्या मल्टिपल स्थितीतून आलेला असतो, त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व जे आहे तर ते व्यक्तिभेदमध्ये किंवा वैयक्तिक मतभेदमध्ये वेगवेगळं असू शकतं. प्रश्न क्रमांक 8 आहे, शैक्षणिक मार्गदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह एज्युकेशनल गायडन्स इज द मेन एम. एक आहे समस्या सोडवणे, दुसरा आहे अभ्यासक्रमात सुधारणा, तिसरा आहे विद्यार्थ्यांचा विकास आणि चौथा आहे शारीरिक विकास. तर प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे ते दिलेलं आहे, कारण गायडन्सचा मेन हेतूच विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे, त्यामुळं सी ऑप्शन किंवा क ऑप्शन जे आहे विद्यार्थ्यांचा विकास हे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, मार्गदर्शनाच्या खालील या एजन्सी आहे. कोणकोणत्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन करू शकता किंवा गायडन्स करू शकता? या ठिकाणी दिलेलं आहे बाग किंवा खेळाचे मैदान, वैयक्तिक किंवा सामाजिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक, घर आणि शाळा. तर कोणकोणत्या एजन्सीज आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे, आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे घर आणि शाळा, म्हणजे होम आणि स्कूल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, पुढीलपैकी कोणते मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गायडन्स. एक आहे स्वयं मार्गदर्शन करण्याची क्षमता विकसित करणे, एखाद्याच्या दृश्य बिंदूवर थोपवणे नाही, किंवा वैयक्तिक सहाय्य किंवा जीवनाशिवाय संबंधित म्हणजे रिलेटेड विदाऊट लाईफ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर थोडं प्रश्न आपल्याला पुन्हा काळजीपूर्वक या ठिकाणी वाचायचा आहे, आणि या प्रश्न क्रमांक 10चं जे उत्तर आहे जे तुम्ही मनामध्ये गृहीत धरलेलं आहे ते आहे ड, जीवनाशिवाय किंवा जीवनाशिवाय संबंधित हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, शाळेत जेथे गट मार्गदर्शनास प्रोत्साहन दिले जाते व तेथे विद्यार्थी लाभ घेण्यास सक्षम असतात, तर तर पुढे काय? स्वतःला व इतरांना समजून घेण्याचा विकास होतोय का? स्वतंत्र प्रकल्पात भाग घेणे असा अर्थ आहे का? इतरांना नव्हे तर स्वतःला समजून घेणे असा भाग आहे का? किंवा वैयक्तिक उपक्रमांचे आयोजन करणे असा भाग आहे का? तर प्रश्न क्रमांक 11 जे आहे त्याचं उत्तर आहे स्वतःला व इतरांना समजून घेणे हेच मार्गदर्शनास प्रोत्साहन दिले जाते, जिथे विद्यार्थी लाभ घेण्यासाठी सक्षम असतात. हे उत्तर याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जे उपयोजनावर आधारित आहे, ॲप्लिकेशन बेस आहे. सारा नावाची 13 वर्षाची मुलगी इतर लोकांशी मैत्री करण्याच्या असमर्थतेबद्दल सल्ला घेण्यासाठी येते. कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन तिला तिच्या समस्या सोडवण्यात मदत करेल? एक आहे शैक्षणिक मार्गदर्शन, दुसरा आहे वैयक्तिक मार्गदर्शन, तिसरा आहे सामाजिक मार्गदर्शन आणि चौथा आहे व्यावसायिक मार्गदर्शन. तर या चारही बाजूंचा काळजीपूर्वक विचार करून आपल्याला प्रश्न क्रमांक 12चं उत्तर देणं आहे, आणि हे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो क, सामाजिक मार्गदर्शन म्हणजे सोशल गायडन्स या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 आहे, मार्गदर्शन ही एक प्रक्रिया आहे. द प्रोसेस ऑफ गायडन्स इज. दिशा देणे, व्यक्तीला स्वतःची दिशा देण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करणे, एका व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीवर दृष्टिकोन लादणे हा आहे का? एखाद्या व्यक्तीसाठी निर्णय प्रश्नांकित करणे किंवा चिन्हांकित करणे असा आहे का? तर प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी ड असं दिलेलं आहे. एखाद्या व्यक्तीसाठी निर्णय चिन्हांकित करणे हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. 14चं उत्तर प्रश्न आहे, जर आपण व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य सिद्धांत स्वीकारले तर डॅश पद्धती किंवा तंत्र व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन करण्यासाठी अधिक संबंधित असते. यामध्ये पर्याय दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्टिव्ह तंत्रे, स्वतःचा अहवाल, स्वतःचे प्रकटीकरण आणि मानांकन श्रेणी. तर प्रश्न क्रमांक आपल्याला 14 व्यवस्थित वाचायचा आहे, आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, प्रामाणिकपणाची चाचणी घेण्यासाठी डॅश साधन अधिक संबंधित असेल. एक आहे प्रश्नावली, दुसरा आहे निरीक्षण, तिसरा आहे परिस्थिती चाचणी आणि चौथा आहे मानांकन श्रेणी. तर प्रश्न वाचून झाल्यानंतर मनातल्या मनात गृहीत जे धरलेलं आहे उत्तर ते या संदर्भातलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी अर्थात क हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, परिस्थिती चाचणी. प्रश्न क्रमांक 16 आहे, समुपदेशनासाठी सर्वात वैध आणि मूलभूत साधने तंत्रे म्हणजे. एक आहे प्रश्नावली, दुसरा आहे मुलाखत, तिसरा आहे तपास यादी आणि चौथा आहे मानसशास्त्रीय चाचण्या. प्रश्न व्यवस्थित समजूनच आपल्याला उत्तर द्यायचं आहे, आणि प्रश्न क्रमांक 16चं जे उत्तर आहे ते ड असं दिलेलं आहे, मानसशास्त्रीय चाचण्या, सायकॉलॉजिकल टेस्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, पुढीलपैकी कोणते चाचणी तंत्रे नाहीत? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेस्टिंग टेक्निक. एक आहे बुद्धिमत्ता चाचणी, दुसरा आहे प्रकरण अभ्यास, त्याला आपण केस स्टडी असं म्हटलेलं आहे, योग्यता चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी.
तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17चं ते बी असं दिलेलं आहे. त्यामुळे प्रकरण किंवा केस स्टडी हे तंत्र नाही असं या ठिकाणी अर्थ तुम्ही ग्राह्य धरू शकता. प्रश्न क्रमांक 18 आहे, कोणती चाचणी मानवी व्यक्तिमत्व रचनेचे मूल्यांकन करण्याच्या पद्धती आहेत? कोणती चाचणी मानवी व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व हा शब्दप्रयोग आहे आणि खाली पर्याय दिलेला आहे, वैयक्तिक चाचणी, गट चाचणी, व्यक्तिमत्व चाचणी आणि पर्याय अ ब क नाही. तर या ठिकाणी पर्सनॅलिटी कन्स्ट्रक्ट असा शब्दप्रयोग केलेला आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा क असं आहे, व्यक्तिमत्व चाचणी अर्थात पर्सनॅलिटी टेस्ट जे आहे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, समुपदेशन हा एक व्यवसाय आहे ज्याचा हेतू वैयक्तिक वाढ आणि विकासात प्रोत्साहन देणे का, यशस्वी निदान प्रदान करणे का, किंवा विद्यार्थी योग्य पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे निश्चित करणे का? पर्याय अ ब क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 19चे प्रश्न अगोदर व्यवस्थित आकलन करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला जे ऑप्शन असेल त्या ठिकाणी शोधायचे आहे. तर प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे अ, वैयक्तिक वाढ व आणि विकासास प्रोत्साहन देणे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, विद्यार्थ्याची क्षमता व मार्गदर्शनातील कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार समस्या समजून घेण्यासाठी कोणता कार्यक्रम असावा? एक आहे मार्गदर्शन साधने, दुसरा आहे मार्गदर्शन तत्वे, तिसरा आहे मार्गदर्शन सेवा आणि चौथा आहे मार्गदर्शन तंत्रे. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 20चं त्या ठिकाणी सी असं दिलेलं आहे क, मार्गदर्शन सेवा हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण आपण गायडन्स आणि मार्गदर्शन याच विषयाचा अभ्यास करतो आणि ते मुलांसाठी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची क्षमता या शब्दप्रयोग आहे आणि मार्गदर्शन सेवा हा त्याच्याशी साधर्म्य असणार आहे, त्यामुळे पर्याय जो आहे मार्गदर्शन सेवा या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केस कॉन्फरन्सिंग कधी करावे? कॉन्फरन्स जी आहे ती कधी करावे हा प्रश्न आहे. अ आहे, एक गरज उद्भवली तर, शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी, सेमिस्टरच्या शेवटी आणि दिवसाच्या कामाच्या शेवटी. खरं तर थोडेसे गोंधळात टाकणारे प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला शिक्षकांनी जेव्हा एखाद्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग सुरू होतं किंवा कॉन्फरन्स सुरू होते तर ती गरज उद्भवली तर सुरू होत असते, त्यामुळे याचं ऑप्शन क्रमांक अ जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रभावीतेच्या नियमित तपासणी कोणाशी संबंधित आहे? यामध्ये दिलेला आहे पाठपुरावा, त्यानंतर समुपदेशन, त्यानंतर प्लेसमेंट आणि संशोधन व मूल्यमापन. तर आपल्याला 22 क्रमांकाच्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे ते ड असं आहे, संशोधन व मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 23 आहे, व्यवसाय निवडण्यात आणि त्यामध्ये समायोजित होण्यामध्ये असलेल्या अडचणी आणि तंत्राशी संबंधित आहे. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी राहिलेला आहे, कारण दिवसाच्या काम या ठिकाणी आपण उत्तर घेतलेलं आहे. मार्गदर्शन प्रभावीतेच्या नियमित तपासणीसाठी संशोधन मूल्यमापन झालेलं आहे. पुढचा 23 क्रमांकाचा प्रश्न, व्यवसाय निवडण्यात आणि यामध्ये समायोजित होण्यामध्ये आलेल्या अडचणी आणि तंत्राशी संबंधित आहे. ऑप्शन दिलेले आहे, व्यावसायिक मार्गदर्शन, शैक्षणिक मार्गदर्शन, वैयक्तिक मार्गदर्शन आणि पर्याय अ ब क बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की व्यवसाय निवडण्यात हा शब्दप्रयोग केलेला आहे आणि त्यामध्ये येणारी अडचणी आणि तंत्र असा शब्दप्रयोग केलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये जे उत्तर असेल तर ते उत्तर आहे या ठिकाणी व्यावसायिक मार्गदर्शन, अर्थात 23 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए, अ हा पर्याय जो आहे या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, निदर्शक समुपदेशन या अर्थाने म्हटले जाते. डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग या संदर्भात आहे. प्रिस्क्रिप्टिव्ह समुपदेशन आहे का, निवडक समुपदेशन आहे का, नॉन डायरेक्टिव्ह समुपदेशन आहे का, किंवा पर्याय अ ब क नाही. तर या ठिकाणी निदर्शक असा शब्दप्रयोग केलेला आहे. डायरेक्टिव्ह म्हणजे निदर्शन देणे किंवा निदर्शक असणे, तर हे आपण नंतरही त्या ठिकाणी देऊ शकतो. या अर्थाने या ठिकाणी पर्याय जो आहे अ, प्रिस्क्रिप्टिव्ह समुपदेशन हे उत्तर जे आहे या ठिकाणी बरोबर आहे. कारण या अर्थाने की डॉक्टर जसं आपल्याला काही प्रिस्क्रिप्टिव्ह लिहून देत असतो आणि नंतर ते आपण फॉलो करत असतो, तसंच काउन्सिलिंगमध्ये डायरेक्टिव्ह काउन्सिलिंगमध्ये सुद्धा हे अपेक्षित आहे की काही बाबी सांगितल्यानंतर किंवा काही प्रिस्क्रिप्टिव्ह दिल्यानंतर ते नंतर विद्यार्थ्यांनी ते फॉलोअप त्याच्यामध्ये असले पाहिजे किंवा घेतला पाहिजे, हा अर्थाने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 24चं उत्तर आहे प्रिस्क्रिप्टिव्ह समुपदेशन. प्रश्न क्रमांक 25 आहे, पुढीलपैकी कोणते मार्गनिदर्शन समुपदेशनाची पायरी नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेप ऑफ डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग. या ठिकाणी दिलेलं आहे संश्लेषण, गृहपाठ, विश्लेषण आणि रोगनिदान.
तर पुढीलपैकी कोणते मार्ग निर्देशन समुपदेशनची पायरी नाही हा शब्दप्रयोग आहे. याच्यामध्ये सिंथेसिस केलं जातं, विश्लेषण केलं जातं, यामध्ये काही इलाज सांगितला जातो. मात्र गृहपाठ हे जे आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे ब, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. कारण गृहपाठ या संदर्भात काहीही नसतो. त्यामुळं 25 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर ब असं दिलेलं आहे, होमवर्क किंवा गृहपाठ. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न. आता तुम्ही मनामध्ये गृहीत धरलेल्या उत्तरापैकी किती उत्तर आलेले आहेत त्यांची नक्कीच तुम्ही एक संख्या त्या ठिकाणी मांडू शकता. आणि पुन्हा रिपिटेशन करताना किंवा पुन्हा पाहताना पुन्हा प्रश्न किती उत्तरं जी आहेत ती किती बरोबर आलेली आहेत याची तुलना तुम्ही करू शकता. तर ही होती सर्व 25 प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतात. पुन्हा एकदा एक सूचना आहे की जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. यासारखेच अनेक MCQs याच चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा एक नवीन विषय त्याचे MCQs मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.